2 कोटींची BMW गाडीचा चक्काचूर, प्रसिद्ध उद्योगपतीचा मृत्यू। तुम्ही कितीही महागड्या आणि सुरक्षित गाडीतून प्रवास करा, पण नशिबात मृत्यू लिहिलेला असेल तर तो कोणालाही टाळता येत नाही। दिल्ली मुंबई एक्सप्रेस वेवर 2 कोटी रुपयांच्या आलिशान BMW कारचा भीषण अपघात झाला आणि या घटनेत प्रसिद्ध उद्योगपती वल्लभ माहेश्वरी यांचा जागीच मृत्यू झाला। हा अपघात इतका भीषण होता की त्यांच्या कारचा BMWचा अक्षरशः चुराडा झाला। हा अपघात अलवर जिल्ह्यातील रेणी पोलीस ठाणे हद्दीत दिल्ली मुंबई एक्सप्रेस वेवर घडला। वल्लभ माहेश्वरी हे जयपूरहून बडोदा मेवकडे जात असताना त्यांची लक्झरी BMW कार ही अचानक नियंत्रणाबाहेर गेली आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या पुलाच्या भिंतीवर जोरदार आदळली। धडक इतकी भीषण होती की कारचा संपूर्ण चुराडा झाला। या अपघातात माहेश्वरी हे गंभीर जखमी झाले तर चालकालाही किरकोळ दुखापत झाली। कारचा वेग जास्त असल्यामुळे चालकाचा ताबा सुटला आणि BMW थेट पुलाच्या भिंतीवर जाऊन धडकली। धडकेचा आवाज इतका मोठा होता की परिसरात मोठा स्फोट झाल्याचा भास झाला। आवाज ऐकून परिसरातील लोक हे तातडीनं घटनास्थळी धावले। अपघातानंतर कारमध्ये अडकलेले उद्योगपती आणि चालकाला बाहेर काढणं सोपं नव्हतं। घटनास्थळी उपस्थित लोकांनी तात्काळ प्रशासन आणि एक्सप्रेसवे कंट्रोल रूमला माहिती दिली। थोड्याच वेळात पेट्रोलिंग पथक आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली। बचाव पथकाला कारची अवस्था पाहता मोठी कसरत करावी लागली। काही तासांच्या प्रयत्नानंतर दोघांना कारमधून बाहेर काढण्यात यश आलं। जखमींना तातडीनं पिनार इथल्या रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी नेलं तर माहेश्वरी यांची प्रकृती गंभीर असल्यानं त्यांना तातडीनं अलवरमधल्या खासगी रुग्णालयात हलवण्यात आलं। वल्लभ माहेश्वरी हे शकून ग्रुपचे संचालक होते। 2000 साली स्थापन झालेला हा ग्रुप संसाधन प्रक्रिया आणि औद्योगिक सेटअप क्षेत्रातील एक महत्त्वाचं नाव आहे। हा ग्रुप फक्त कच्च्या मालावर प्रक्रिया करत नाही तर अंतिम ग्राहकांना उत्पादन वाहतूक आणि वितरित देखील करतो। त्यांच्या निधनानं जयपूरच्या औद्योगिक समुदायावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। खरं तर अलवरमधल्या खासगी रुग्णालयात डॉक्टरांनी माहेश्वरी यांच्यावर उपचार सुरू केले, पण त्यांना झालेल्या दुखापती अत्यंत गंभीर असल्यानं त्यांना वाचवता आलं नाही। रुग्णालयात दाखल केल्यानंतर काही वेळातच डॉक्टरांनी माहेश्वरी यांना मृत घोषित केलं। ही बातमी समोर येतात त्यांच्या कुटुंबियांमध्ये आणि परिचितांमध्ये शोककळा पसरली। पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून पुढचा तपास सुरू केलाय। दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे हा देशातला अत्याधुनिक आणि वेगवान महामार्गांपैकी एक मानला जातो। मात्र अतिवेगामुळे इथं अपघातांचा धोका कायम आहे। गेल्या काही काळात एक्सप्रेसवेवर अनेक मोठे अपघात घडलेत आणि तज्ञांच्या मते खरं तर हा लांब आणि सरळ रस्ता असल्यानं चालकांना अनेकदा झोप येते, जे गंभीर अपघातांचं कारण ठरतं। त्यामुळे या महत्त्वाच्या महामार्गावर अपघात टाळण्यासाठी प्रशासन काय खबरदारी घेतं हे पाहणं आता महत्त्वाचं आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकमत.com।